पन्हाळा तालुक्यातील येवलूस ते पोर्ले दरम्यान असलेल्या बंधाऱ्याला गळती लागल्यामुळे कासारी नदी कोरडी पडली होती। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पिकं वाळू लागली होती। उन्हाळ्याच्या तडाख्यात आधीच पाण्याची टंचाई जाणवत असताना या गळतीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली होती। त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता। राधानगरी धरणाचं बॅक वॉटर तसंच कसबा ठाणे आळवे धरणाचा एक दरवाजा उघडल्यानं 14 गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। पन्हाळा तालुक्यातील येवलूस ते पोर्ले दरम्यान असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला गळती लागल्यामुळे कासारी नदी कोरडी पडली होती। कासारी नदीवर अवलंबून असलेल्या येवलूस, पोर्ले आणि आसपासच्या गावातील शेती प्रामुख्याने ऊस, भात आणि भाजीपाला पिकांवर आधारित आहे। नदी कोरडी पडल्यामुळे या पिकांना पाणी मिळत नसल्यानं उत्पादन धोक्यात आलं होतं। काही शेतकऱ्यांनी पिकं वाचवण्यासाठी महागडे पर्याय वापरले, मात्र ते सर्वांसाठी शक्य नव्हते। याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित करून संबंधित विभागाला जाग आणली होती। आमदार विनय कोरे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्यानंतर प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करत राधानगरी धरणातील बॅक वॉटर कासारी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेतला। तसंच कसबा ठाणे आळवे धरणाच्या एका दरवाजातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं। या निर्णयामुळे नदीत पुन्हा पाण्याचा प्रवाह सुरू झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। नदीत पाणी आल्यानं विहिरी आणि बोरवेलची पातळीही वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान बंधाऱ्याची गळती दुरुस्त करण्यासाठीही संबंधित विभागानं काम हाती घेण्याची गरज आहे। लवकरात लवकर गळती थांबून भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। एकूणच राधानगरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पन्हाळा तालुक्यातील 14 गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे।